मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादर। बोला विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव। प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदिर वडाळा मुंबई इथे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून दर्शन घेतले। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आज वडाळा येथील प्राचीन विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन विठुरायाची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली। 16व्या शतकातील हे मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते। संत तुकारामांच्या हस्ते या देवळात विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते इथे येऊन विठुरायाचे दर्शन घेतात असे सांगितले जाते। आज या ठिकाणी विठुरायाची पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले, याबद्दल उपमुख्यमंत्री यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले। राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावा, तसेच बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस यावे, राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी, कष्टकरी, कामगार, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांच्या आयुष्यातील दुःख कष्ट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावे, एवढेच मागणे यावेळी विठुरायाच्या चरणी मागितले। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।